नमस्कार, होम फूड अँड मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांच्या गच्चीबोवली 400 एकर जंगलतोड का होणार होती हे जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर जर कांच्या गच्चीबोवली जंगल कापलं गेलं असतं तर त्याचे पर्यावरणीय, सामाजिक आणि शहरी परिणाम काय झाले असते हेही आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर जंगलतोडीची अनेक छायाचित्रे व्हायरल झाली। या छायाचित्रांमध्ये जंगलतोडीमुळे प्राणी, पक्षी आपापल्या अधिवासातून बाहेर निघत असल्याचे दिसून आले। संपूर्ण देशभरातून या जंगलतोडीला विरोध केला गेला। अखेरीस 3 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने देखील तेलंगणा सरकारला कांच्या गच्चीबोवली वनक्षेत्रातील जंगलतोड थांबवण्याचे निर्देश दिले। फेब्रुवारीमध्ये हैदराबाद विद्यापीठाच्या शेजारील असणाऱ्या सुमारे 400 एकर वनजमिनीचा लिलाव तेलंगणा सरकारने केला होता। IT पार्क बांधण्यासाठी या जमिनीचा लिलाव करण्यात आला। या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलने केली। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने देखील हे प्रकरण स्वतःच्या हाती घेत जंगलतोड थांबवण्याचा निर्णय घेतला आहे। नेमके हे प्रकरण काय? 400 एकर जंगलतोडीचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ। कांच्या गच्चीबोवली हे जंगल शहराच्या मधोमध वसलेले एकमेव जंगल आहे। हैदराबादमध्ये शहरात वसलेले हे एकमेव जंगल शिल्लक राहिले आहे। कांच्या गच्चीबोवली जंगल जैवविविधतेने समृद्ध असून असंख्य पक्षी, सस्तन प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातींचे अधिवास क्षेत्र आहे। या जंगलात खडकांच्या सुंदर रचना आढळून येतात। तेलंगणा इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनने या जमिनीचा लिलाव केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली। हे जंगल जैवविविधतेने समृद्ध असल्याचा मुद्दा घेऊन विद्यार्थ्यांकडून आंदोलने केली गेली। कांच्या गच्चीबोवली जंगल शहराला सावली प्रदान करते, शहरातील तापमान नियंत्रणात ठेवते, आर्द्रता वाढवते असे पर्यावरण विश्लेषकांचे म्हणणे आहे। तेलंगणा सरकारनुसार जंगलाच्या जमिनीचा लिलाव केल्याने केवळ सरकारी तिजोरीलाच फायदा होणार नाही तर 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि 5 लाख नोकऱ्या निर्माण होतील असे सरकारचे सांगणे आहे। विशेष म्हणजे गच्चीबोवली IT कॉरिडॉर हा हैदराबादमधील सर्वात महागड्या परिसरामध्ये गणला जातो। या ठिकाणी मालमत्तेचे दर सर्वाधिक आहेत। 1974 मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठाला 2300 एकर जमीन देण्यात आली होती। या 400 एकर जमिनीची कायदेशीररित्या मालकी राज्य सरकारकडे आहे आणि त्या मालकीवरून वाद सुरू आहे। विद्यापीठाकडून 2300 एकर जमिनीपैकी काही जागा गेल्या काही वर्षात विविध कारणांसाठी देण्यात आल्या। 2003 साली संयुक्त आंध्र प्रदेश सरकारने वादग्रस्त 400 एकर जमीन एका खासगी क्रीडा व्यवस्थापन कंपनीकडे हस्तांतरित केली होती। परंतु ही जमीन वापरात नसल्याने 2006 मध्ये ती परत मिळवण्यात आली। त्यामुळे जमिनीशी संबंधित कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली। या प्रकरणात अखेर सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा सरकारच या जमिनीचे एकमेव मालक असल्याचा निर्णय दिला। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील 400 एकर जमिनीचे सीमांकन केले गेले नाही। ही जमीन हैदराबाद विद्यापीठाच्या वन परिसंस्थेचा एक भाग आहे। मात्र तरी हे क्षेत्र जंगल म्हणून अधिसूचित केलेले नाही आणि त्यामुळेच सध्याची समस्या उद्भवली आहे। निसर्गप्रेमी गट सेव्ह सिटी फॉरेस्टने म्हटले आहे की पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकनाशिवाय शेड्यूल 1 प्रजातींचे वास्तव्य असलेले जंगल साफ करण्याचा निर्णय हा वन्यजीव आणि पर्यावरण कायद्यांतर्गत एक गंभीर गुन्हा आहे। या जमिनीला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्याची मागणी सरकारकडे केली आहे।
या जमिनीला भविष्यात जंगलतोडीपासून संरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे. हैदराबादमध्ये ज्युबिली हिल्स आणि बंजारा हिल्समध्ये वसलेले कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान पूर्वी निजामच्या इस्टेटचा भाग होते. परंतु या परिसराचे पर्यावरणीय महत्त्व पाहता 1990च्या दशकात सरकारने हा परिसर ताब्यात घेतला आणि वन विभागाकडे सोपवला. त्यानंतर या परिसराला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. 30 मार्च रोजी सरकारने जंगलातील जमीन साफ करण्याचे आदेश दिले. त्यासाठी जवळजवळ 50 मातीकाम कामगार विद्यापीठाच्या परिसरात गेले. विद्यार्थ्यांनी त्यांचे काम रोखू नये म्हणून बॅरिकेडिंगसुद्धा केले गेले. त्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आणि अनेक विद्यार्थी यामध्ये जखमी झाले. असे असूनही कामगारांनी आपले काम चालूच ठेवले. आंदोलक व पोलिसांमध्ये चकमक झाली. या प्रकरणात 53 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सोशल मीडियामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आणि सर्व स्तरांतून विरोध होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयात 2 जनहित याचिका दाखल करण्यात आल्या. या प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुढील सुनावणीपर्यंत झाडे तोडणे थांबवण्याचा निर्देश देणारा अंतरिम आदेश जारी केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आणि उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून ग्राउंड रिपोर्टची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना तेलंगणा सरकारला जंगल साफ करण्याच्या आवश्यकतेबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले आणि पुढील आदेशापर्यंत जंगलतोडीवर स्थगिती आणली. आता आपण कांच्या गचिबोली हे जंगल कापलं गेलं तर त्याचे पर्यावरणीय परिणाम काय होतील ते जाणून घेऊया. पहिला परिणाम जैवविविधतेचा नाश. जंगलात असणारे पक्षी, प्राणी, कीटक, वनस्पती यांचे निवासस्थान नष्ट होईल. दुसरा आहे हवा प्रदूषणात वाढ होईल. झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन तयार करतात. ती नष्ट झाल्यास हवा अधिक प्रदूषित होईल. तिसरं म्हणजे हवामानावर परिणाम होईल. जंगलामुळे शहराचं तापमान तुलनेनं कमी राहतं. जंगल कापल्यास उष्णता वाढेल. चौथा आहे पावसाच्या पाण्याचं नियमन बिघडेल. जंगल भूमिगत जलसाठा वाढवायला मदत करतं. त्यामुळे भूजल पातळीवरती परिणाम होईल. दुसरा आहे सामाजिक परिणाम. स्थानिक लोकांचं शांत आणि हिरवा परिसर नष्ट होईल. काही आदिवासी किंवा स्थानिक समुदाय जंगलावर अवलंबून असतील तर त्यांचे जीवन विस्कळीत होईल. तिसरा आहे शहरी परिणाम. शहरीकरण वाढेल पण त्यात नैसर्गिक समतोलाचा अभाव राहील. ट्रॅफिक, बांधकाम, आवाज आणि घनकचऱ्याचं प्रमाण वाढेल. तर असे बरेच परिणाम आपल्या जीवनावर होणार आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.